नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर 4 ला सुरुवात केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 1.1 कंप्लीट करणार आहोत, तसेच जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत एक्झरसाइज 1.2 च्या अगोदरच्या त्याही बघणार आहोत। ठीक आहे, चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट केला होता। 3 क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत। ठीक आहे, एक्झरसाइज 1.1 चालू आहे। क्वेश्चन काय होता की पी आणि क्यू काय दिलेले आहेत, दोन ट्रू स्टेटमेंट आहेत आणि आर आणि एस कसे आहेत, फॉल्स स्टेटमेंट आहेत। काय करायचं आपल्याला, जे काही स्टेटमेंट पॅटर्न दिलेला असेल याचे काय करायचे, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची। ठीक आहे, मग क्वेश्चन नंबर 4 बघा काय दिलेले, पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन आर। काय करायचं आपल्याला, याचा ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची। पी क्यू कसे दिलेले, ट्रू, आर आणि एस काय फॉल्स स्टेटमेंट आहेत। मग बघा, पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन आर इज इक्विव्हॅलेंट टू। ओके, आता काय करतोय आपण, पी आणि क्यू यांचे काय दिले, ट्रूथ व्हॅल्यू दिलेले आहेत, ते लिहिणार काय असणार आहे, टी, पी इम्प्लाइज क्यू आहे। ठीक आहे, टी इम्प्लाइज टी, कारण काय दिलेले, पी आणि क्यू कसे दिलेले, ट्रू स्टेटमेंट आहेत, म्हणजे त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, टी, अँड निगेशन ऑफ आर। आता आरचं जे काही ट्रूथ व्हॅल्यू आहे काय आहे, एफ, म्हणजे काय आर स्टेटमेंट काय दिलेले, फॉल्स, म्हणजे निगेशन ऑफ एफ विच इज इक्विव्हॅलेंट टू। बघा आता टी इम्प्लाइज टी, याच्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, इम्प्लिकेशनचं। टी इम्प्लाइज टी, इम्प्लिकेशनमध्ये काय असतं, टी असतं, कारण इम्प्लिकेशनमध्ये फक्त टी इम्प्लाइज एफ काय असतं, एफ, अदर टाइम्स ट्रू असतं। ठीक आहे, मग टी इम्प्लाइज टी काय असेल, टी, अँड निगेशन ऑफ एफ काय असतं, टी, निगेशन एफ टी असतं आणि निगेशन ऑफ टी काय असतं, एफ। ओके, मग टी अँड टी तर दोघंही ट्रू आहेत, कंजंक्शन आहे, कंजंक्शनमध्ये काय असतं, टी अँड टी, टी असतो। ओके, बघा काय करायचं आहे, फक्त आपल्याला जे काही तुमचे लॉजिकल कनेक्टिव्ह दिले त्याचा वापर करायचा आहे। टी इम्प्लाइज टी, टी असतं आपल्याला माहिती, अँड निगेशन ऑफ एफ काय असतं, टी, मग टी अँड टी। ठीक आहे, आणि कंजंक्शनमध्ये टी अँड टी काय असतं, टी, म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, टी। मग काय, देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज टी, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, आता 5th क्वेश्चन आहे, निगेशन आर इम्प्लाइज पी इम्प्लाइज निगेशन क्यू। ठीक आहे, सेम करायचं आहे, विच इज इक्विव्हॅलेंट टू। दिलेले आपल्याला आता निगेशन ऑफ आर, आरची काय दिलेली ट्रूथ व्हॅल्यू, फॉल्स दिले, आर आणि एस काय दिलेले, फॉल्स स्टेटमेंट, म्हणजे निगेशन ऑफ एफ इम्प्लाइज टी इम्प्लाइज निगेशन क्यू, क्यू काय ट्रू स्टेटमेंट आहे म्हणजे टी असेल। ठीक आहे, निगेशन ऑफ एफ आर काय असेल, निगेशन एफ टी असेल, विच इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन एफ टी इम्प्लाइज टी। ठीक आहे ना, अगोदर काय करणार, निगेशन फाइंड करणार, म्हणजे हा जो काही टी आला त्याच्यानंतर आपण इम्प्लिकेशन घेऊ शकतो। ठीक आहे, विच इम्प्लाइज निगेशन ऑफ टी काय असतं, एफ, निगेशन टी काय असतं, एफ। आता बघा हे टोटल कशामध्ये, इम्प्लिकेशनमध्ये, मग आता हे ब्रॅकेटमध्ये आपण सॉल्व करणार। टी इम्प्लाइज टी काय असतं, टी इम्प्लाइज टी, टी असतं। ठीक आहे ना, इम्प्लिकेशन लक्षात ठेवायचं की कोणत्या कनेक्टिव्ह वापरल्यानंतर आपल्याकडे काय काय पॉसिबिलिटी, आपण सर्वांचे ट्रूथ टेबल ड्रॉ केलेले। ठीक आहे ना, आणि कंडिशन्स पण तुम्हाला माहिती, कंजंक्शनमध्ये काय असतं, टी अँड टी, टी असतं, अदर टाइम काय असतं, फॉल्स। डिसजंक्शनमध्ये ऑरमध्ये काय असतं, एक जरी टी असेल तरी टी भेटतं, बाकी म्हणजे जर आपल्याकडे एक जरी समजा टी असेल ऑरमध्ये किंवा डिसजंक्शनमध्ये आपल्याला टी भेटतं, म्हणजे ऑरमध्ये फॉल्स कधी येतं, ज्यावेळेस दोघंही एफ असतील, म्हणजे एफ ऑर एफ। त्याच्यानंतर तुमचं इम्प्लिकेशनमध्ये टी इम्प्लाइज एफ काय असतं, एफ आणि ऑदर। त्याच्यानंतर डबल इम्प्लिकेशनमध्ये काय असतं की दोन्ही ट्रूथ व्हॅल्यूज पी आणि क्यूच्या कशा असल्या पाहिजे, सेम, एकतर टी टी असल्या पाहिजे किंवा एफ एफ, त्यावेळेस काय भेटतं आपल्याला, टी ऑदर टाइम्स एफ। ठीक आहे, मग बघा टी इम्प्लाइज एफ, आता काय टी इम्प्लाइज एफ आपल्याला माहिती, इम्प्लिकेशनमध्ये फॉल्स कधी असतं, ज्यावेळेस टी इम्प्लाइज एफ असतो, म्हणजे हा काय येईल तुमचा एफ, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, एफ। ठीक आहे ना, आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या स्टेटमेंटची फक्त ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची होती। मग देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज एफ। ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज एफ। ठीक आहे, एवढंच लिहायचं होतं आपल्याला, काय करायची, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची होती। दिलेले स्टेटमेंट दोन पी आणि क्यू स्टेटमेंट काय ट्रू दिलेले, आर आणि एस फॉल्स। ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या, आता पुढचा क्वेश्चन बघू। सी नेक्स्ट क्वेश्चन, निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड आर, और क्यू अँड आर, और पी अँड आर। चला
ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करूया. ठीक आहे, विच इज इक्विवलेंट टू. मग आता काय करणार, जे काही स्टेटमेंटचे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू दिलेले आहेत त्या जागी सबस्टिट्यूट करणार. बघा पहिल्यांदा निगेशन, पीच्या जागी काय ठेवणार, टी, कारण पी स्टेटमेंट कसं दिलेलं आहे, ट्रू स्टेटमेंट दिलेलं आहे. ठीक आहे, अँड ब्रॅकेटमध्ये बघा काय, निगेशन ऑफ क्यू काय आहे, ट्रू स्टेटमेंट आहे, अँड आर कसं आहे, फॉल्स स्टेटमेंट. ठीक आहे, बघा व्यवस्थित व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करते. पी स्टेटमेंट ट्रू आहे म्हणून काय लिहिलं, टी, अँड निगेशन ऑफ क्यू पण काय ट्रू स्टेटमेंट दिलेलं आहे, टी, अँड एफ, आर स्टेटमेंट फॉल्स आहे. और दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये बघा क्यू कसा आहे, ट्रू स्टेटमेंट आहे, अँड आर फॉल्स स्टेटमेंट, और पीच्या जागी काय ठेवणार, टी, अँड आरच्या जागी एफ. ओके, काय करतोय आपण, जे काही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेल्या त्या सबस्टिट्यूट करतोय. ओके, बघा मग आता कशा प्रकारे इक्विवलेंट टू. आता काय करूया, जे काही निगेशन आहे त्यांना अगोदर चेंज करून घेणार. ठीक आहे, बघा काय येईल, निगेशन ऑफ टी काय असेल, एफ, अँड ब्रॅकेटमध्ये बघा निगेशन टी म्हणजे काय असेल, एफ अँड एफ. ओके, एक एक आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करत जाणार. ठीक आहे ना. मग बघा इथे काय होईल, आता इथे आहे का काही, आपण याला सॉल्व करू शकतो. टी अँड एफ कंजंक्शनमध्ये, टी अँड एफ काय असतं, एफ असतं. अँडमध्ये ज्यावेळेस दोघंही टी असतील तरच टी भेटतं, एक जरी एफ असेल तर काय भेटणार आहे आपल्याला, एफ. म्हणजे टी अँड एफ काय झाला, एफ, और टी अँड एफ परत काय येईल, एफ. टी अँड एफ काय असतं, एफ. ओके, मग आता आपण इथे सॉल्व करू शकतो. बघा विच इज इक्विवलेंट टू एफ अँड, आता इथे बघा एफ अँड एफ आहे, म्हणजे सगळीकडे एफ आहे, म्हणजे आपण याच्या जागी डायरेक्टली एफ लिहू शकतो. ठीक आहे, किंवा तुम्ही काय करू शकता, याला हा एफ अँड, आता इथे एफ अँड एफ काय असेल तुमचा, एफ, डायरेक्टली एफ लिहिला तरी चालेल. बघा एक एफ आहे, अँडमध्ये कसं असतं, जर एक एफ असेल तर आपल्याला दुसरी व्हॅल्यू बघायची गरज नाही डायरेक्टली, कारण एफ अँड एनिथिंग काय असतं, एफ. एफ अँड टी पण एफ असतो आणि एफ अँड एफ पण एफच असतं. ठीक आहे, डायरेक्टली पण तुम्ही लिहू शकता. तर एफ ऑर एफ काय असेल, एफ ऑरमध्ये फॉल्सची कंडिशन कधी आहे, ऑरमध्ये डिसजंक्शनच्या वेळेस जर दोघंही कशा असतील, फॉल्स असतील तरच काय भेटेल आपल्याला, फॉल्स. म्हणजे एफ ऑर एफ काय असतं, एफ विच इज इक्विवलेंट टू. बघा एफ अँड एफ काय झाला तुमचा, एफ और एफ, म्हणजेच काय भेटेल, एफ ऑर एफ, एफ. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, एफ. मग काय लिहिणार आपण खाली, देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज एफ. ओके, देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू of a given statement is f. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज एफ आपण फाइंड केलेली. ठीक आहे, काय करतोय आपण, पी आणि क्यूच्या जागी ट्रू स्टेटमेंट दिलेले म्हणजे टी ठेवणार, आर आणि एसच्या जागी काय करायचंय, एफ ठेवायचे. ठीक आहे, सॉल्व करणार आणि जे काय कनेक्टिव्हच्या नियमानुसार आपल्याला जे ट्रूथ टेबल आपण ड्रॉ केलेले आहेत, कोणत्या कंडिशनमध्ये काय ट्रू कधी असतं, कधी फॉल्स असतं हे आपल्याला माहिती. ठीक आहे, बघा आता पुढचा प्रश्न. ठीक आहे, आता दिसायला क्वेश्चन काय खूप मोठा आहे, काय याच्यामध्ये जास्त काही आपल्याला करायची गरज नाही. फक्त पी आणि क्यूच्या जागी टी ठेवा आणि आर आणि एसच्या जागी काय ठेवणार, एफ. ओके, विच इज इक्विवलेंट टू. बघा आता निगेशन ऑफ पी म्हणजे काय तुमचं ट्रू स्टेटमेंट आहे, अँड क्यू टी, अँड निगेशन ऑफ आर, आर म्हणजे काय तुमचा फॉल्स आहे, म्हणजे निगेशन ऑफ एफ. ठीक आहे, काय करतोय आपण, फक्त पी आणि क्यूच्या जागी ट्रू आणि आर आणि एसच्या जागी एफ, कारण ते दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत, फॉल्स आहेत. ठीक आहे, बघा क्यू इम्प्लाइज एफ म्हणजे टी इम्प्लाइज टी, क्यू इम्प्लाइज पी म्हणजेच काय, टी इम्प्लाइज टी, कारण दोघंही स्टेटमेंट काय ट्रू स्टेटमेंट आहेत. विच इम्प्लाइज निगेशन ऑफ एस म्हणजेच काय, निगेशन ऑफ एफ और एफ. ठीक आहे ना, आर आणि एस फॉल्स स्टेटमेंट आहेत. ओके, मग नेक्स्ट टाइम बघा आता काय करणार आपण, विच इज इक्विवलेंट टू. आता जे काही निगेशन असतील सिम्प्लिफाय करून घेऊया. निगेशन ऑफ टी काय असेल, निगेशन टी एफ अँड टी ब्रॅकेटमध्ये, अँड निगेशन ऑफ एफ काय असेल तुमचा, टी असेल. ओके, और नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये बघा टी इम्प्लाइज टी काय असतं, टी इम्प्लाइज टी, टी इम्प्लाइज टी असतो टी. ओके, टी इम्प्लाइज काय झाला, टी इम्प्लाइज निगेशन ऑफ एफ म्हणजेच टी और एफ. ओके, ठीक आहे ना. इम्प्लिकेशनमध्ये बघा टी इम्प्लाइज टी असतं, लक्षात ठेवायचं की इम्प्लिकेशनमध्ये फक्त टी इम्प्लाइज एफ काय असतो, एफ असतो. ओके, नेक्स्ट बघा आता एफ अँड टी
एफ अँड टी काय असतं एफ, कंजंक्शनमध्ये एफ अँड टी एफ असतं, कारण कंजंक्शनमध्ये फक्त टी अँड टी दोघंही ट्रू असतील तरच आपल्याला काय भेटतं ट्रू. ओके, अँड टी ओके ऑर ॲज इट इज, टी इम्प्लाइज हे ॲज इट इज ठेवूया, टी ऑर एफ काय असतं टी ऑर एफ टी असतो, टी ऑर एफ ऑर म्हणजेच काय डिसजंक्शन, डिसजंक्शनमध्ये कधी ट्रू असतं, एक जरी ट्रू असेल तरी आपल्याला ट्रू भेटतं. ठीक आहे, म्हणजेच काय झालं टी ऑर एफ टी. आता इथे बघा एफ अँड टी काय आहे कंजंक्शन आहे, एफ आलाय म्हणजेच काय असेल तुमचा एफ. बघा कंजंक्शनमध्ये जर एक एफ असेल म्हणजे अँडमध्ये एक जर एफ असेल तर डायरेक्टली काय येणार आहे व्हॅल्यू एफ येणार आहे ट्रूथ व्हॅल्यू. ऑरमध्ये एक जर ट्रू असेल तरी पण डायरेक्टली व्हॅल्यू काय येणार आहे ट्रू येणार आहे. ठीक आहे, अँड आणि ऑरचा डिफरन्स बघा, अँडमध्ये जर एक एफ असेल तर सरळ सरळ एफ लिहिणार, ऑरमध्ये जर एक टी असेल तर टीच लिहिणार. ठीक आहे, मग बघा एफ ऑर टी इम्प्लाइज टी, परत टी. ठीक आहे ना, टी इम्प्लाइज टी काय असतं टी आता आपण बघितलंय. इम्प्लिकेशनमध्ये फक्त टी इम्प्लाइज एफ काय असतो एफ, अदर टाइम्स काय असतं ट्रू असतं, म्हणून टी इम्प्लाइज टी टी. ओके, बघा एफ ऑर टी, आता काय ऑरमध्ये एक जरी टी आला, ऑरमध्ये एक जरी टी आला तर काय लिहिणार आपण टी लिहिणार. ठीक आहे, मग हे काय झाली तुमची ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे, देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज ट्रू, यानी की कॅपिटल टी. ठीक आहे, क्वेश्चन इथे संपलेला आहे, स्क्रीनशॉट घ्या. आता पुढचा क्वेश्चन बघू, सीधी लास्ट क्वेश्चन. ठीक आहे, शेवटचा प्रश्न आता क्वेश्चन नंबर 4 मधला 8th क्वेश्चन आहे बघा. निगेशन पी अँड आर ऑर एस इम्प्लाइज निगेशन क्यू डबल इम्प्लाइज पी अँड आर. ठीक आहे, विच इज इक्वलंट टू काय करता आता डायरेक्टली आपण ट्रूथ व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. बघा निगेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये निगेशन पी म्हणजेच काय असेल तुमचा टी. ठीक आहे, आता आपल्या लक्षात आलेले कशा प्रकारे सॉल्व्ह करण्यात आपण पी आणि क्यू कसे ट्रू स्टेटमेंट आहेत म्हणजे त्यांची जागी काय लिहिणार आहेत आपण टी त्यांची ट्रूथ व्हॅल्यू. अँड आर म्हणजे काय तुमचा फॉल्स स्टेटमेंट आहे म्हणजेच काय एफ ऑर एस फॉल्स स्टेटमेंट आहे एफ इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू, क्यू म्हणजे काय तुमचा ट्रू स्टेटमेंट आहे त्या जागी आपण टी ठेवणार. ओके, क्लोज. डबल इम्प्लिकेशन पी म्हणजेच काय टी अँड एफ. ठीक आहे ना, पीच्या जागी ट्रू स्टेटमेंट आहे टी अँड आरच्या जागी एफ ठेवणार. ठीक आहे, बघा आता कशा प्रकारे आपण यांना सॉल्व्ह करत असतो. आता इथे निगेशन आहे म्हणजे डायरेक्टली मध्ये टाकणार का नाही, अगोदर काय करणार जे का ब्रॅकेटमध्ये आहे त्याला आपण सॉल्व्ह करून घेणार. बघा निगेशन ऑफ ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये निगेशन टी म्हणजेच काय असेल एफ अँड एफ. ठीक आहे, एफ अँड एफ ऑर एफ इम्प्लाइज निगेशन ऑफ टी, एफ इम्प्लाइज निगेशन ऑफ टी काय असेल तुमचा एफ ब्रॅकेट क्लोज डबल इम्प्लाइज टी अँड एफ. तर डायरेक्टली लिहू शकतो इथं टी अँड एफ काय असेल काय कंजंक्शन अँडमध्ये काय करतो एक जरी एफ भेटला आपल्याला तर डायरेक्टली काय लिहिणार एफ. एक एफ असेल तर इकडे बघायची गरज नाही, डायरेक्टली अँडमध्ये काय येणार एफ येणार आहे. ओके, आता बघा इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ एफ अँड एफ, एक जर एफ असेल अँडमध्ये तर काय भेटणार एफ, दोघं एफ आहेत म्हणजेच काय एफ ऑर एफ इम्प्लाइज एफ. आता इम्प्लिकेशनमध्ये फॉल्स कधी असतं ज्या वेळेस टी इम्प्लाइज एफ असतो. आता एफ इम्प्लाइज एफ असेल तर काय असेल ट्रू असणार आहे, अदर टाइम कसं असतं ट्रू, फक्त काय टी इम्प्लाइज एफ आपल्याला फॉल्स भेटतो. ठीक आहे, एफ ऑर टी डबल इम्प्लाइज एफ. ठीक आहे, आता याचा आपण काय घेऊ शकतो निगेशन घेऊ शकतो. ठीक आहे, बघा निगेशन ऑफ एफ ऑर टी काय असतं एफ ऑर टी ऑरमध्ये. आता जसं अँडमध्ये काय सांगितलं एक एफ असेल तरी एफ भेटतो, ऑरमध्ये जर एक टी भेटला एक जरी टी भेटला तर काय व्हॅल्यू आन्सर असणार आहे आपलं टी, म्हणजे एफ ऑर टी और टी ऑर एफ. एक जरी ऑरमध्ये आपल्याला टी भेटला तर आपल्याला काय भेटणार आहे टी भेटणार आहे. ओके, निगेशन टी डबल इम्प्लाइज एफ विच इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ टी काय असतं एफ डबल इम्प्लाइज एफ. ओके, आता डबल इम्प्लिकेशन आहे, डबल इम्प्लिकेशन कधी ट्रू असतं ठीक आहे ना बाय कंडिशनल कधी ट्रू असतं ज्या वेळेस दोघंही कसे असतील एकतर टी टी असतील किंवा दोघंही फॉल्स असतील, म्हणजे दोघांची ट्रूथ व्हॅल्यू कशी असेल सेम असेल त्यावेळेस याला काय वाचतं त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते टी. ठीक आहे, म्हणजेच गिवन स्टेटमेंट काय झालं टी भेटला म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू काय झाली टी, ट्रू स्टेटमेंट आहे. ठीक आहे, आपल्याला काय करायचं होतं
ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायच्या होत्या. ठीक आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड केली. मग खाली काय आली ना, देअरफॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए गिवन स्टेटमेंट. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए गिवन स्टेटमेंट इज टी. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड केली. तर तुमचा क्वेश्चन नंबर 4 संपलेला. ठीक आहे, आता शेवटचा क्वेश्चन करूयात, तोपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. सी दी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. राईट दी निगेशन ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, काय करायचं तुम्हाला दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन लिहायचं. फक्त सिंपल क्वेश्चन आहे बघा. पहिला क्वेश्चन बघा, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. दिलेलं स्टेटमेंट काय आहे की तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. आपल्याला काय करायचं, निगेशन लिहायचे. फक्त त्या स्टेटमेंटला निगेशन लिहायचे. ठीक आहे, मग काय असेल, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. ठीक आहे, आंध्र प्रदेश. काय करायचं, निगेशन काय असतं स्टेटमेंटचं, पी जर स्टेटमेंट असेल तर निगेशन काय असतं, निगेशन पी. म्हणजे काय, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, तर याचं काय असेल, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. ठीक आहे ना, निगेशन. फक्त काय करणार आहोत आपण, एखादं स्टेटमेंट आहे त्याला निगेशन करायचे. बघा सेकंड, 3 इज नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, या इक्वेशनचं काय सांगतंय की 3 हे रूट नाही. म्हणजे बघा हे काय झालं, एक नॉट आहे, म्हणजे ऑलरेडी हे निगेशन स्टेटमेंट आहे, निगेशन ऑफ पी आहे. इथे पी काय असेल तुमचा, 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, इथे पी काय असेल तुमचा, 3 इज द रूट ऑफ द इक्वेशन. म्हणजे हे जे काही स्टेटमेंट आहे ते कसं असेल, निगेशन ऑफ पी असेल. मग याचं निगेशन करायचं म्हणजे कसं असेल, निगेशन ऑफ निगेशन पी. काय भेटेल, पी काय असतं तुम्हाला माहिती, निगेशन ऑफ निगेशन काय असतं, पी. निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इज स्टेटमेंट इटसेल्फ. ठीक आहे, म्हणजे पी असेल. म्हणजेच काय असेल तुमचा, 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन. ओके, निगेशन काय असेल, 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन x² + 3x - 18 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, बघा ना, लक्षात येते ना. काय करायचं आपल्याला, फक्त निगेशन लिहायचं आहे. जर स्टेटमेंट ऑलरेडी असेल तर त्याला आपण निगेशन करणार. आता इथे काय होतं, निगेशनमध्ये स्टेटमेंट होतं. मग आपल्याला माहिती निगेशन ऑफ अ निगेशन काय असतं, स्टेटमेंट इटसेल्फ. ठीक आहे, मग 3 इज अ रूट ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, मग आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे की स्टेटमेंट काय आहे, नॉट हे आपण स्टेटमेंटमध्ये घेत नाही. ठीक आहे ना, हे काय झालं तुमचं, एक कनेक्टिव्ह वापरलं गेलं ना, म्हणजे हे काय तुमचं एक प्रकारे एक कंपाऊंड स्टेटमेंट आहे. ठीक आहे, मग आपण त्याला निगेशन ऑफ निगेशन वापरलं आणि त्याच्यानुसार मग त्याचा नॉट चालला जाईल आणि तुम्हाला काय भेटेल, जे मूळ स्टेटमेंट आहे म्हणजे ओरिजिनल स्टेटमेंट. ठीक आहे, पुढचं बघा आता, √2 इज अ रॅशनल नंबर. ठीक आहे, मग निगेशन काय असेल, √2 इज नॉट ए रॅशनल नंबर. ठीक आहे, फक्त काय करणार आहे आपण, याला निगेशन लावायचे. √2 इज नॉट अ रॅशनल नंबर. नेक्स्ट बघा, पॉलिगॉन ABCDE इज अ पेंटॅगॉन. ठीक आहे, मग निगेशन काय असेल, पॉलिगॉन ABCDE इज नॉट ए पेंटॅगॉन. ठीक आहे, पॉलिगॉन ABCDE इज नॉट ए पेंटॅगॉन. ठीक आहे, निगेशन करतोय फक्त स्टेटमेंटचं, दिलेलं स्टेटमेंट सरळ आहे. ठीक आहे, मग आपण पॉलिगॉन इज नॉट ए पेंटॅगॉन दिलेल्या स्टेटमेंट पीचं काय केलं, निगेशन ऑफ पी. आता इथे बघा 5th क्वेश्चनमध्ये 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. ठीक आहे ना, आता हे फक्त नोटेशनमध्ये लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय आहे, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. निगेशन काय असेल, असं स्टेटमेंट जर लिहिलेलं असतं आपण की 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5, तर काय असेल निगेशन, 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5. मग कसं असेल, 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5. ठीक आहे ना, हे काय झालं तुमचं निगेशन ऑफ द स्टेटमेंट. ठीक आहे, रीड कसं करतो आपण याला, 7 + 3 इज ग्रेटर दॅन 5. निगेशन काय असेल, 7 + 3 इज नॉट ग्रेटर दॅन 5. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन. आता तर इथे क्वेश्चन नंबर 5 संपलेला, तुमची एक्झरसाइज 1.1 कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे, चला पुढचा टॉपिक बघूयात, स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे, स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय बघायचं आपल्याला. तर एक्झरसाइज कंप्लीट झालेली. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय बघा, लेटर्स यूज्ड टू डिनोट स्टेटमेंट्स आर कॉल्ड स्टेटमेंट लेटर्स. ठीक आहे, मग आपण काय करत असतो, जे काही स्टेटमेंट आहे कसं डिनोट करतो आपण स्टेटमेंटला, की एखादं स्टेटमेंट पी आहे क्यू आहे, म्हणजे या पी आणि क्यू लेटर्सनं काय करतो, स्टेटमेंटला डिनोट करत असतो. मग लेटर्स यूज्ड टू डिनोट स्टेटमेंट्स आर कॉल्ड स्टेटमेंट लेटर्स. मग हे जे काही पी क्यू आर असतात त्याने आपण स्टेटमेंटला डिनोट करत असतो, त्याला काय म्हणतो आपण, स्टेटमेंट लेटर्स. ओके, मग बघा आपल्याला स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय बघायचे. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्स इज कॉल्ड अ स्टेटमेंट पॅटर्न.
बघा प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ काय स्टेटमेंट लेटर्स म्हणजेच काय तुमचं पी क्यू आर अँड कनेक्टिव्ज. मग कनेक्टिव्ज कसं असतं आपण जसं की आपल्याकडे काय असतं पी अँड क्यू, पी और क्यू हे काय झाले तुमचे स्टेटमेंट पॅटर्न्स. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ अ स्टेटमेंट लेटर अँड कनेक्टिव्ह. ठीक आहे ना, म्हणजे कनेक्टिव्ह आणि स्टेटमेंट लेटर्स यांच्यापासून एक प्रॉपर कॉम्बिनेशन बनते, त्याला काय म्हणतो आपण स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे ना, जो काही तुमचे आता एक एक काय असतं हे पी क्यू आर हे काय असेल एक एक स्टेटमेंट झाले. ज्यावेळेस त्यांना आपण कनेक्टिव्हजनं जोडतो त्याला पूर्णला काय म्हणणार आपण एक स्टेटमेंट पॅटर्न बोलणार. ठीक आहे, म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ अ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्ह इज कॉल्ड स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे, मग बघा स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काही नाही, जे काही स्टेटमेंट आहेत आपण ज्यांना कशाने डिनोट करतो पी आणि क्यू या लेटर्सने, पी क्यू आर जे काही लेटर्स असतील त्यांना काय म्हणत असतो आपण स्टेटमेंट लेटर्स. मग हे जे स्टेटमेंट लेटर्स असतील त्यांचं आणि कनेक्टिव्हचं प्रॉपर कॉम्बिनेशन घ्या, त्यांना काय म्हणणार आपण स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे, मग हे जे काही स्टेटमेंट पॅटर्न आहेत, आता जे काही आपण स्टेटमेंट लेटर्स किंवा स्टेटमेंट घेतो त्यांची काहीतरी ट्रूथ व्हॅल्यू असते, त्याच्यानुसार आपण याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करत असतो. ठीक आहे ना, मग या ट्रूथ व्हॅल्यूवरून याचे तीन टाईप्स पडतात. जे काही दिलेलं तुमचं स्टेटमेंट पॅटर्न असेल तो ट्रू आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जर तो स्टेटमेंट पॅटर्न ट्रू असेल म्हणजे त्याचे सर्व पॉसिबिलिटीजमध्ये म्हणजे आपल्याकडे काय असतं त्याच्यावरून तीन टाईप्स. ठीक आहे, आपण याचे काय करूयात तीन टाईप्स जे आहेत टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी याच्या डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, की हे कधी टॉटॉलॉजी असतं, कधी कॉन्ट्राडिक्शन असतं आणि कधी कॉन्टिंजन्सी असतं. ठीक आहे, आता इथे काय लक्षात ठेवणार आहे फक्त आपण की जे काही स्टेटमेंट पॅटर्न आहे ते म्हणजे काय तुमचं पी क्यू आर जे काही स्टेटमेंट आहेत किंवा स्टेटमेंट लेटर्स त्यांचं आणि कनेक्टिव्हचं प्रॉपर कॉम्बिनेशन म्हणजेच काय ते तुमचं स्टेटमेंट पॅटर्न आहे. त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज फक्त एवढं लक्षात घ्या की ट्रूथ व्हॅल्यूजवरून त्याचे तीन टाईप्स पडतात, एक टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिन्युअसी स्टेटमेंट पॅटर्न्सची. ठीक आहे, याला आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत आपण लॉजिकल कनेक्टिव्ह इक्विव्हॅलन्स बघूया. ठीक आहे, आता बघा लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय टू स्टेटमेंट पॅटर्न्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट. म्हणजे दोन स्टेटमेंट पॅटर्न्सला आपण इक्विव्हॅलंट कधी म्हणणार आहोत बघा इफ देअर ट्रूथ टेबल्स आर आयडेंटिकल. ठीक आहे, मग दोन स्टेटमेंट पॅटर्न्सला आपण इक्विव्हॅलंट कधी म्हणणार आहे ज्यावेळेस त्यांचे ट्रूथ टेबल्स कसे असतील आयडेंटिकल. म्हणजे काय प्रत्येक कॉम्बिनेशनसाठी प्रत्येक पॉसिबिलिटीसाठी जे काही इकडे तुमच्या ट्रूथ टेबल्समध्ये व्हॅल्यूज येणार आहेत त्या कशा असतील दोघंही सर्व कंडिशन्समध्ये. म्हणजे जसं समजा पी आणि क्यू असेल, हा टी टी असेल, हा टी एफ असेल किंवा एफ टी असेल, एफ एफ, ह्या सर्व कंडिशन्समध्ये हा जो काही स्टेटमेंट पॅटर्न असेल इथे जे काही असेल तेच दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये पण सेम ट्रूथ टेबल असेल. म्हणजे इथे टी टी जर टी आला तर इकडे पण टीच येईल. असं प्रत्येक कंडिशनमध्ये त्यांचे जे काही इच ट्रूथ व्हॅल्यू कशी असेल सेम असेल, त्याला काय म्हणणार आपण इक्विव्हॅलंट. म्हणजेच आयडेंटिकल म्हणजे काय सारखे असेल. इथे टी असेल तर इथे टी, इथे एफ असेल तर इथे एफ, इथे टी असेल तर टी, एफ असेल तर एफ. ठीक आहे, म्हणजे दोघांच्याही प्रत्येक पॉसिबिलिटी सारख्याच पॉसिबिलिटीमध्ये जर तुम्हाला सारखी ट्रूथ व्हॅल्यू भेटत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो लॉजिकल इक्विव्हॅलंट किंवा इक्विव्हॅलंट दोन स्टेटमेंट आहेत. ठीक आहे, मग इफ अ स्टेटमेंट पॅटर्न स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट पॅटर्न्स इफ अ स्टेटमेंट पॅटर्न्स ए अँड बी आर इक्विव्हॅलंट. ठीक आहे ना, जर दोन स्टेटमेंट पॅटर्न्स कसे असतील इक्विव्हॅलंट असतील त्याला कसं लिहिणार आपण ए इज इक्विव्हॅलंट टू बी. ठीक आहे ना, ए इज इक्विव्हॅलंट टू बी अशा प्रकारे डिनोट करत असतो. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा असल्या पाहिजे आयडेंटिकल असल्या पाहिजे म्हणजे सारख्या असल्या पाहिजेत. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ठीक आहे, आता आपण काय बघणार आहोत की टॉटॉलॉजी म्हणजे काय, कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय आणि कॉन्टिंजन्सी म्हणजे काय. ठीक आहे, चला तर मग बघूया टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी म्हणजे काय. ठीक आहे, बघा टॉटॉलॉजी a statement pattern whose truth values are true for all possible combinations of truth values of its prime components. बघा टॉटॉलॉजी म्हणजे काय एक स्टेटमेंट पॅटर्न आहे ज्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत ट्रू. ठीक आहे, बघा ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत, एखादा स्टेटमेंट पॅटर्न आहे ज्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा आहेत ट्रू कधी फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स म्हणजे सर्व पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कंपोनंट्स. प्राईम कंपोनंट्स म्हणजे काय काय नाही पी आणि क्यू जे असतात यालाच काय म्हणतो आपण प्राईम कंपोनंट्स. ठीक आहे ना, म्हणजे स्टेटमेंट पॅटर्नमध्ये जे काही स्टेटमेंट असतील पी क्यू आर त्यांना काय म्हणत असतो आपण प्राईम कंपोनंट्स. मग बघा स्टेटमेंट पॅटर्न आहे ज्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज ट्रू आहेत फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ प्राईम कंपोनंट्स. ठीक आहे ना, ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ प्राईम कंपोनंट्स म्हणजे हे जे काही पी आणि क्यू असतील याचे जे काही ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ
ट्रूथ व्हॅल्यूज कशा असतील, पॉसिबल व्हॅल्यूज ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला माहिती काय काय असू शकतं, टी असू शकतं, TF FT किंवा FF, ठीक आहे ना. मग ह्या ज्या काही पॉसिबल व्हॅल्यूज आहेत त्या सर्वांसाठी काय भेटलं पाहिजे आपल्याला, फायनली टी भेटला पाहिजे, म्हणजेच काय ट्रू व्हॅल्यू भेटली पाहिजे. ट्रूथ व्हॅल्यू काय भेटली पाहिजे, ट्रू. त्याला काय म्हणतो आपण, टॉटॉलॉजी. म्हणजे काय बघा, एखादा स्टेटमेंट पॅटर्न आहे ज्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला काय भेटतात, ट्रू भेटतात. कधी, ज्यावेळेस फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कंपोनंट्स, त्याला आपण काय म्हणतो, टॉटॉलॉजी. बघा तुम्हाला एक एक्झाम्पल आहे आपल्या इथं, आणि त्याला आपण डिनोट कशाने करतो, वी डिनोट इट बाय टी. म्हणजे टॉटॉलॉजीला आपण टीने डिनोट करतो. बघा, पी ऑर निगेशन पी इज अ टॉटॉलॉजी. स्टेटमेंट पॅटर्न पी ऑर निगेशन पी इज अ टॉटॉलॉजी. आपण काय करूयात, हा जो काही पी ऑर निगेशन पी आहे याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करूयात. मग तुम्हाला लक्षात येईल की टॉटॉलॉजी म्हणजे नेमकं काय आहे. ठीक आहे, हा पी घेणार, इकडे काय असेल, निगेशन ऑफ पी. ओके, आपण टेबल बनवूयात. इथे काय असेल तुमचा, पी ऑर निगेशन पी. ठीक आहे, मग आता बघा काय सांगितलंय, अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यूज आर ट्रू. ज्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा ट्रू आहेत, फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कंपोनंट. म्हणजे सगळे काही प्राईम कंपोनंट्स म्हणजे काय, पी क्यू, जे काही तुमचे स्टेटमेंट पॅटर्नमध्ये स्टेटमेंट आहेत ते प्राईम कंपोनंट्स असतात, पी क्यू किंवा आर जे काय असेल ते. ठीक आहे, त्याचे ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ प्राईम कंपोनंट्स. मग त्यांच्या जे काही पॉसिबल कॉम्बिनेशन असतील, जसं की ते काय टी असेल, टी असेल, त्या सर्व पॉसिबल कॉम्बिनेशन्स घेतले तरी आपल्याला काय भेटलं पाहिजे, फायनली ट्रूथ भेटला पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण, तो स्टेटमेंट पॅटर्न कसा आहे, टी आहे. म्हणजे कसं असतं बघा, नॉर्मली आपण जे काही ते पॉसिबल कॉम्बिनेशन घेतो, आता आपण कनेक्टिव्हचे काय बघितले, ट्रूथ टेबल्स, तिथे कधी कधी टी भेटतं, कधी एफ भेटतं. तर आपल्याला काय झालं पाहिजे, नेहमी प्रत्येक कंडिशनमध्ये काय भेटला पाहिजे, टी भेटला पाहिजे. त्याला काय म्हणणार आपण, टॉटॉलॉजी. त्या स्टेटमेंट पॅटर्नला, म्हणजे असे स्टेटमेंट पॅटर्न ज्यांची ट्रूथ व्हॅल्यू ही ऑलवेज टी असते, त्याला काय म्हणणार आपण, टॉटॉलॉजी. ठीक आहे, मग बघा कसं असेल, एकतर पी टी असेल किंवा पी कसा असेल, एफ असेल. ओके, आता इथे दोनच पॉसिबिलिटी असतात, बरोबर आहे. आता इथे काय आहे, पी ऑर निगेशन पी हा काय की टॉटॉलॉजी आहे. आता पी ऑर निगेशन पी म्हणजे एकच आपल्याकडे स्टेटमेंट आहे. ठीक आहे, मग याच्या पॉसिबिलिटीज काय काय असू शकतात ट्रूथ व्हॅल्यूजच्या, पी हा एकतर टी असेल किंवा एफ असेल. पी क्यू असलं असतं तर आपल्याकडे 4 पॉसिबिलिटीज आल्या असते, बरोबर आहे. म्हणजे पी स्टेटमेंट जे आहे ते एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. त्याच्यानुसार निगेशन पी काय होईल, एफ किंवा टी होईल, बरोबर आहे. आता ह्या 2 पॉसिबिलिटीज झाल्या. मग याच्यामध्ये बघा, पी ऑर निगेशन पी या दोघांचं काय घ्यायचं आहे आपल्याला, ऑर घ्यायचे. मग टी ऑर एफ काय असतं, टी ऑर एफ टी असतो आपल्याला माहिती. ऑरमध्ये एक जरी टी भेटला तर आपल्याला काय भेटणार आहे, टी भेटणार आहे. नेक्स्ट बघा, एफ ऑर टी, एफ ऑर टी काय असेल, टी. म्हणजे दोघांमध्ये एक आहे टी आहे, ऑरमध्ये टी भेटला म्हणजेच काय भेटणार आहे, टी. मग इथे बघा, हे जे काही पी ऑर निगेशन पी आहे याची जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे टी आहे दोन्ही कंडिशनमध्ये. म्हणजे आता इथे पॉसिबिलिटी काय, 2च पॉसिबिलिटी आहेत. म्हणजे सर्व पॉसिबिलिटीजमध्ये आपल्याला इकडे काय भेटलं, ट्रूथ व्हॅल्यूचा जो काही टेबल होता इथं पी ऑर निगेशन पीचा काय भेटलेलं आहे आपल्याला, दोन्ही ठिकाणी टी भेटलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे काही स्टेटमेंट पॅटर्न्स असतील त्यांना आपण काय म्हणणार, टॉटॉलॉजी. म्हणजे बघा आता इथं छोटासा होता, जसं पी क्यूमध्ये जर घेतला आणि आपण त्या 4 पॉसिबिलिटीज ते 4 असतील ना, पी क्यूमध्ये काय असेल, जरी ते समजा क्यू असला असता तुमच्याकडे तर कसं घेणार आपण, एकतर टी टी असेल किंवा काय असेल, टी एफ, एफ टी किंवा एफ एफ, ही पॉसिबिलिटीज आपल्याकडे असतील पी क्यूमध्ये. मग असाच जर एखादा पी क्यूमध्ये एखादा आपल्याकडे स्टेटमेंट पॅटर्न असेल जो की काय टॉटॉलॉजी, तर त्यावेळेस काय भेटेल आपल्याला, त्याचे पॉसिबल कॉम्बिनेशन घेतल्यानंतर इथे जे काही असेल तुमचा स्टेटमेंट पॅटर्न तर सगळीकडे टी 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 भेटेल आपल्याला, म्हणजे ट्रू व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे ना, ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, ट्रूच असेल, त्याला काय म्हणणार आपण, टॉटॉलॉजी. म्हणजे टॉटॉलॉजी असा जे काही स्टेटमेंट पॅटर्न असतं ज्याची ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू असते फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स. ठीक आहे, कशाचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स, ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कंपोनंट्स. म्हणजे तुम्ही काय करा, थोडक्यात जे काही स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट असतील त्याच्या काहीतरी आपल्याकडे पॉसिबिलिटीज असतात, ट्रूथ टेबल असतो. ठीक आहे, कधी ट्रू असतं, कधी टी 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 एफ. जर 2 स्टेटमेंट असतील पी आणि क्यूच्या याच्यामध्ये तर काय असतात त्याच्या पॉसिबिलिटीज, 4 पॉसिबिलिटीज असतात. ठीक आहे, टी टी असतं किंवा टी एफ किंवा एफ टी किंवा एफ एफ, हे अशा पॉसिबिलिटीज असतात. तर ह्या सर्व पॉसिबिलिटीजमध्ये आपल्याला काय भेटलं पाहिजे, जे काही स्टेटमेंट पॅटर्न असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी भेटली पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण, टॉटॉलॉजी. ठीक आहे,
आता बघा कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय. आता कॉन्ट्राडिक्शन याच्या उलट आहे, टॉटॉलॉजीच्या अपोजिटमध्ये कॉन्ट्राडिक्शन आहे. अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यूज आर फॉल्स फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कंपोनंट. बघा इज कॉल्ड अ कॉन्ट्राडिक्शन. आता हे काय कॉन्ट्राडिक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहे टॉटॉलॉजीच्या. टॉटॉलॉजीमध्ये काय असतं तुमच्याकडे ट्रू असतं, इथे काय तुमच्याकडे फॉल्स. म्हणजे बघा अ स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यूज किती असतात, एक तर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. जर सर्व ट्रूथ व्हॅल्यूज ट्रू भेटत असतील तर काय म्हणणार टॉटॉलॉजी. सर्व ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्स भेटत असतील तर काय म्हणणार कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे. सर्व कॉम्बिनेशनसाठी जेवढ्या काही ट्रूथ व्हॅल्यूजच्या आपल्याकडे ट्रूथ व्हॅल्यूचे कॉम्बिनेशन्स म्हणजे टी आणि एफचे जे काही कॉम्बिनेशन्स असतात, प्राईम कंपोनंट्स म्हणजे काय नाही तुमचे जे काही स्टेटमेंट्स आहेत पी क्यू त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूजचं कॉम्बिनेशन हे नेहमी काय आलं पाहिजे. सर्व पॉसिबल कॉम्बिनेशनसाठी ट्रूथ व्हॅल्यू काय भेटली पाहिजे तुम्हाला फॉल्स. त्याला काय म्हणणार आपण कॉन्ट्राडिक्शन. मग अशा स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणणार कॉन्ट्राडिक्शन. आणि कॉन्ट्राडिक्शनला आपण डिनोट कशाने करणार आहोत सी. वी डिनोट इट बाय सी. टॉटॉलॉजीला टी ने डिनोट करणार, कॉन्ट्राडिक्शनला सी ने डिनोट करणार. मग बघा स्टेटमेंट पॅटर्न पी अँड निगेशन पी इज अ कॉन्ट्राडिक्शन. स्टेटमेंट पॅटर्न पी अँड निगेशन पी काय सांगते की कॉन्ट्राडिक्शन आहे. ठीक आहे. आपण इथे बघूया पी अँड काय करायचं आपल्याला निगेशन पी. ठीक आहे. बघा हे सोडून द्या खालचं काय असेल पी अँड काय तुमच्याकडे निगेशन पी आहे बरोबर आहे. पी अँड निगेशन पी. मग पी घेतला निगेशन पी, पी अँड निगेशन पी. ओके. बघा इथे रफ करूया. टी आहे किंवा एफ आहे पॉसिबिलिटी. पीची पॉसिबिलिटी काय असेल एकतर पी ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. मग हा टी असेल तर हा काय होईल एफ. हा एफ असेल तर हा काय होईल तुमचा टी होईल. ठीक आहे. बघा टी अँड एफ. आता काय करतोय आपण अँड घेतोय म्हणजेच काय घेतोय कारण पी अँड निगेशन पी आपला काय स्टेटमेंट पॅटर्न आहे. टी अँड एफ तुम्हाला माहिती टी अँड एफ काय असतं एफ असतं. अँडमध्ये एक जरी एफ असेल तर तुम्हाला काय भेटतो एफ. एफ अँड टी म्हणजे परत काय एफ. मग आता इथे बघा सर्व पॉसिबिलिटीजमध्ये ट्रूथ व्हॅल्यूज काय भेटते एफ म्हणजेच काय फॉल्स भेटते. म्हणजेच पी अँड निगेशन पी कसा आहे तुमचा इज अ कॉन्ट्राडिक्शन. जर तुमचे स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स भेटत असेल सर्व कंडिशन्समध्ये सर्व ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कंपोनंट्स. ठीक आहे. ती काय भेटत असेल फॉल्स. जर ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स भेटत असेल तर त्याला काय म्हणणार स्टेटमेंट पॅटर्नला आपण कॉन्ट्राडिक्शन. मग तुमच्याकडे पी अँड निगेशन पी कसा आला कॉन्ट्राडिक्शन आहे स्टेटमेंट पॅटर्न. ठीक आहे. हे झालं तुमचं कॉन्ट्राडिक्शन. टॉटॉलॉजी आणि कॉन्ट्राडिक्शन काय आहेत एक्झॅक्टली अपोजिट. लक्षात काय ठेवायचं आहे जर सर्व तुमच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी आल्या तर त्याला काय म्हणणार आपण टॉटॉलॉजी त्या स्टेटमेंट पॅटर्नला की स्टेटमेंट पॅटर्न इज कॉल्ड इज अ टॉटॉलॉजी. दुसऱ्या स्टेटमेंट पॅटर्न असेल ज्याच्यामध्ये सर्व तुमच्या जे काही ट्रूथ व्हॅल्यूज असतील त्या काय भेटणार आहेत फॉल्स त्याला काय म्हणणार आपण कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे. आता बघा कॉन्टिंजन्सी त्यानंतर आहे तुमचं कॉन्टिंजन्सी. आता हे बघा कसं आहे अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन इज कॉल्ड अ कॉन्टिंजन्सी. म्हणजे कॉन्टिंजन्सी हा जो काही स्टेटमेंट पॅटर्नला आपण कधी म्हणणार कॉन्टिंजन्सी ज्यावेळेस तो टॉटॉलॉजी नाही आहे आणि कॉन्ट्राडिक्शन पण नाही आहे अशा वेळेस काय म्हणणार आपण त्याला कॉन्टिंजन्सी. म्हणजेच काय असेल की तो टॉटॉलॉजी नाही आहे किंवा कॉन्ट्राडिक्शन पण नाही आहे म्हणजे काय त्याच्या पॉसिबल कॉम्बिनेशन्समध्ये सगळ्या व्हॅल्यूज ट्रूथ व्हॅल्यूज टी येत नसतील ट्रू येत नसतील किंवा फॉल्स येत नसतील म्हणजे त्या मिक्स असतील ट्रू असतील काही फॉल्स असतील. ठीक आहे ना. जर सर्व फॉल्स आले तर आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणणार, सर्व ट्रू आले तर काय म्हणणार टॉटॉलॉजी. जर समजा एखाद दोन इकडे तिकडे झाले की काही ट्रू आहेत काही फॉल्स आहेत त्यावेळेस काय म्हणणार त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण कॉन्टिंजन्सी म्हणणार. बघा पी अँड क्यू इज अ कॉन्टिंजन्सी. मग कसं असेल पी अँड क्यू कॉन्टिंजन्सी बघा बरं. ठीक आहे. इकडे घेऊया आपण पी आणि क्यू घ्या. इथे कसा असेल पी आणि क्यू टी टी पॉसिबल कॉम्बिनेशन्स बघा टी एफ एफ टी एफ एफ. ठीक आहे ना. हे काय झाले तुमचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स. आता आपण कॉन्टिंजन्सी आहे कसं चेक करणार बघा कसं करणार. काय दिलेलं आहे तुमच्याकडे पी अँड क्यू चेक करायचे. पी अँड क्यू अँड घ्या. टी अँड टी काय असतं टी भेटतो. टी अँड एफ काय असेल एफ एफ एक एफ आहे अँडमध्ये काय असतं एफ. एफ अँड टी एफ एफ अँड एफ काय तुमच्याकडे एफ. आता इथे बघा टी भेटला एफ 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 सगळे एफ असतील तर काय बोललो असतो आपण याला कॉन्ट्राडिक्शन. सर्व टी असले असते तर काय झालं असता तुमचा हा टॉटॉलॉजी स्टेटमेंट पॅटर्न. पण इथे काय एक टी आहे बाकीचे एफ आहे म्हणजे हा टॉटॉलॉजी आहे का
हा टॉटॉलॉजी नाही, कॉन्ट्राडिक्शन पण नाही, म्हणजेच काय तुमचं हे कॉन्टिंजन्सी आहे. ठीक आहे, मग याला काय म्हणतो आपण कॉन्टिंजन्सी. पी अँड क्यू इज अ कॉन्टिंजन्सी. बघा, अ स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन इज कॉल्ड कॉन्टिंजन्सी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 1.2 ला स्टार्ट करूयात. चला तर मग भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.